शुभ सकाळ सखींनो, आज बनवूया आपण उपवासाची साबुदाणा खीर। तर साबुदाणा बघा मिक्सरमधून काढला आणि अगदी 5 मिनिट भिजू दिला आणि असा मोकळा करून घ्यायचा। आता यामध्ये टाकायला साहित्य मनुके, बदाम, काजू आणि गूळ। तर आपण आता बदाम, काजू आणि मनुके तुपामध्ये तळून घ्यायचे। बघा तूप तापलेलं आहे। आता यामध्ये आपण काजू बदाम हे तळून घ्यायचे। काढून घेऊया। याच तुपामध्ये आपण साबुदाणा टाकायचा आणि कोमट पाणी टाकायचं। साबुदाणा आपला एक अर्धी वाटीच होता, फार नव्हता, आणि त्यामध्ये आता मी 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे। साबुदाणा थोडा शिजू द्यायचा 2-3 मिनिट। बघा कलर बदलला, साबुदाणा शिजलेला आहे। यामध्ये मी अर्धी वाटी गूळ टाकते, तुम्ही चवीनुसार टाका, तुम्हाला जसं आवडते तसं। बघा गूळ पूर्ण विरघळला। आता यामध्ये आपण काजू बदाम हे तळलेले टाकूया आणि थोडीशी विलायची टाकायची। 1-2 मिनिट आणखी शिजू द्यायचं आहे। छान झालेली आहे आपली खीर। बघा किती छान दिसत आहे। तुम्ही सुद्धा करून बघा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि कशी झाली ते कमेंटमध्ये सुद्धा लिहा।